नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पूजा जवळ जाऊन जयकांत बोलू लागलेला असतो की मला तुमच्या सगळ्या प्लॅनची खबर लागलेली आहे. माझ्याकडे तसे सबूतही आहे. मी सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या. तुझ्या बाईला आपल्या घरात पाठवलं होतं. त्या बाईची आणि माझी भेटही झाली. तिने मला सगळं काही सविस्तर सांगितलेलं आहे. किती पैसे तुम्ही दिले आणि तुमचं काम करून घेतलं. खोटं बोलण्यासाठी किती पैशांना तू त्या बाईला विकत घेतलंस. इत्थंभूत सगळी माहिती माझ्याकडे जमा आहे. फक्त माझं म्हणणं इतकंच होतं की जे काय कराल ते माझ्या मदतीने कराल किंवा आपण दोघंजणं टीम बनवून करू. पण तू काय तसा मला थारा लागू दिलेला नाही. तर आता इथे पूजा घाबरलेली असते. पूजा म्हणते आम्ही असलं काहीही केलेलं नाही. पण जयकांत म्हणतो की जे काही सुधारण्याचं नाटक तुम्ही करताय ते असंच कंटिन्यू ठेवा. तर पुढे आपल्याला इकडे पाहायला मिळते की बाळजाबाईच्या खोलीत कृष्णा जाते आणि त्यावेळेला बाळजाबाई घरातली आवराआवर करत असते. खरं तर खोलीमधली. तर खोलीमध्ये आढळरावांनी एक शर्ट सापडण्यासाठी किती शर्टांच्या घड्या मोडल्या. तर त्या सगळ्या सावरण्यात आपला वेळ जाणार. आणि इथे आपली कृष्णा नकळतपणे म्हणू लागते की बघा ना, बायका आयुष्यभर नवऱ्याची आवरावर आणि नवऱ्यासाठी सगळं काही करत असते आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट जपणं किंवा त्याची सगळ्या ह्या गोष्टी आपलं आयुष्य यातच जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बाळजाबाईसमोर आपली कृष्णा बोलते तर बाळजाबाई म्हणू लागते पण आता हे सगळं करण्यासाठी मी त्यांची बायकोच राहिली नाही. त्याच्यामुळे माझ्या नशिबी आता ह्या गोष्टी एवढ्या इत्थंभूत येणार नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर आपली कृष्णा त्यांना सॉरी म्हणू लागते की मी तुमचं मन दुखवलं. माझं म्हणणं असं नव्हतं. माझ्याकडनं चुकून बोललं गेलं. तर आता इथे बाळजाबाई तिला म्हणू लागते की अगं वेडी, तू कशाला सॉरी बोलते. ही तर माझ्या कर्मांची फळं. मी जे कर्म केले त्याची आता भोग तर भोगावीच लागेल ना. तर आता ती म्हणू लागलेली असते की मला वाईट वाटते की मी तुम्हाला असं बोलले. तर बाळजाबाई म्हणते की वाईट वाटण्यासारखं काही नाही. तू तुझ्या मनाला त्रास करून घेऊ नको. मी माझ्या मनाची चांगली समजूत काढलेली. जितका वेळ मिळेल तितका वेळ फक्त हे आपण कर्म करत राहायची. बाकी नवरा ह्या गोष्टीचं सुख आता मला कधी आयुष्यात मिळणारच नाही. पण इथे आपली कृष्णा म्हणते की नाही, मी तुमच्यासाठी नक्की काहीतरी प्रयत्न करेल. तुमच्या आयुष्यातली गेलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा वापस यावी ही माझी इच्छा आहे. ती मी लवकरच पूर्ण करेल. पण बाळजाबाई म्हणते तू धावल्यामागे धावू नको आणि हे सगळे विचार सोडून दे. तर आपण इकडे पाहू शकतो की पूजा घाबरलेली असते. जयकांतने जे काही सांगितले त्याच्यानंतर ती विचारात पडली आणि तिने ते समरलाही सांगितलं. समर आता म्हणू लागलेला आहे की खरं तर जयकांत आपल्याला वारंवार जवळजवळ म्हणजे हातमिळवणीसाठी प्रयत्न चालले त्याचे. तर आपण त्याच्याशी हातमिळवणी करायला हवी. कारण त्याचा पण टार्गेट एकच, त्याचा दुश्मन एकच, कृष्णा आणि बाळजाबाई. त्या दोघीजणी ह्या घरातनं आऊट झाल्या तर मग आपल्याला सगळं काही सोपस्कर होईल. तर आपल्याला त्याची मदत घ्यायला हवी का. तर इथे पूजा म्हणते तुला काय वाटतं. समरचं म्हणणं असतं की तो जर मदत करत असेल आपल्याला आपल्या प्लॅनमध्ये हे करण्यासाठी तर आपण घ्यायला हरकत काही नाही. तर पूजा म्हणत असते की लवकरात लवकर आपण दुसरं प्लॅन करूया. समर म्हणतो की नाही, वारंवार करणं सोपं नाही. आपण सतत जर वार करत राहिलो तर आपल्यावरती सगळ्यांचा संशय येईल. आपण काय करूया, जयकांतला मध्ये घालूया. जयकांतवरती सगळं ढकलवून देऊया आणि आपण नामनिराळं राहूया. तर आपण इकडे पाहू शकतो आपला दुष्यंत कंपनीच्या काही गोष्टींची डिस्कशन करण्यामध्ये बिझी असतो. आपली कृष्णा कितीतरी वेळ त्याची वाट पाहत असते. हा कधी फोन ठेवेल आणि मग आपण कधी गप्पा मारूया. मग कितीतरी वेळाने त्याने फोन ठेवल्यानंतर तो कृष्णाला विचारू लागतो की माझ्याकडे अशी का पाहत आहेस तू. तर ती म्हणते अहो काही नाही, तुमच्याकडे बघत होती मी की तुम्ही आजकाल फार जास्त काम करायला लागले. तुमचं माझ्याकडे सुद्धा लक्ष नसतं. तर तो म्हणतो बापरे, आमची बायको किती काम करते माहिती आहे ना. तिच्याबरोबरीची टक्कर द्यायला आम्हाला आवडेल म्हणून आम्ही पण तिच्यासारखं वागण्याचं प्रयत्न करतो आहे. बाकी काही नाही. त्यांची थट्टा मस्करी चालू असताना आता इथे कृष्णा म्हणू लागते की माझ्या मनात एक गोष्ट आली, मी तुम्हाला बोलून दाखवते. माहीत नाही तुम्हाला आवडेल की नाही, पण माझ्या मनातली गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तर ती गोष्ट काय. तर आता कृष्ण सांगू लागले की तिची इच्छा आहे की बाळजाबाई आणि आढळराव यांचं पुन्हा एकदा आपण लग्न लावून द्यावा. तर आता आपला दुष्यंत म्हणतो की आबा ह्या गोष्टींसाठी तयार होणार नाही. तर ती म्हणते जर आबा तयार झाले तर मला नाही वाटत असं होईल. असं म्हणत दुष्यंत नकार घंटा वाजवतोय. मात्र आपली कृष्ण फार हुशार आहे. ती म्हणते की माझ्याकडे सोडा तुम्ही कसं तयार करायचं आबांना आणि कसं नाही. तिच्या डोक्यात ती चक्र चालू झाली. आता ती कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळणार. तर बाळजाबाई बऱ्याच वेळानंतर ना कृष्णाला हाका मारू लागते की अजून कृष्णा खाली आली नाही. तर आपण पाहतोय की कृष्णाला हाका मारून आपली बाळजाबाई वैतागून गेली. तरी आलीच नाही यार, कुठे गेली. घरभर शोधलं, घरात कुठेच नाही.
खोलीत तरी असेल की नाही म्हणून तिला पुन्हा एकदा हाक मारू लागते. तर तिचा कुठूनच हाक हवाली येईना आणि आढळराव म्हणू लागल्यात की काय कृष्णाच्या नावाने तुम्ही आरडाओरडा लावल्या, असेल की इथेच कुठे. मात्र आपली बाळजाबाई म्हणते की ती मला सांगितल्याशिवाय कुठेच जात नाही, घरभर मी पाहिलं तिला, कुठेच नाही आहे ती. आणि दुष्यंतला मग विचारू लागते की दुष्यंत तू कृष्णाला पाहिलंस की नाही, ती कुठेच नाही आहे, खोलीत नाही आलास ना. तर तो म्हणतो खोलीत पण नाही, तिला जाऊन बराच वेळ झाला, तुमच्याकडेच आली असेल ती. दोघंही म्हणतात की माहीत नाही कुठे गेली, माहीत नाही कुठे गेली. आता इथे मात्र बाळजाबाई घाबरते, तिच्या जीवाला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला तर पूजा सुधारणाऱ्या लोकांमधली नाही. पूजा सुधारली असेल तर ठीक, पण मग दिवसभर समर पण दिसलेला नाही, तर कृष्णा पण गायब आहे. तर आता ह्या गोष्टींचा काय संबंध असू शकतो, असा इथे वापर आपली डोकं करते बाळजाबाई. तर तिचं म्हणणं आहे की नक्कीच ती कुठल्या तरी संकटात असेल आणि आपल्याला माहितीच नाही, कुठे गेली म्हणून शोध घ्या. आता शोध मोहीम सुरू होते. आता खरं तर कृष्णा काही वेळापूर्वी दुष्यंतला म्हणाली होती की ती लग्नाचा ह्या दोघांचा विचार करते, त्या संदर्भातच काही करायला गेली असेल, तर हा विचार आता दुष्यंतच्या मनात आलेला आपण पाहू शकतो. मात्र आपण पाहतोय की बाळजाबाई विचारते दुष्यंतला की तुला माहीत नाही, तुला सांगून नाही गेली, मला सांगून नाही गेली म्हणजे नक्की संकटात असेल, तिला आत्ताच्या आत्ता फोन कर. आता इथे हा भाऊ फोन लावतोय पण बाई काय फोन उचलायलाच तयार नाही, कितीतरी वेळा फोन लावून कंटाळून गेली दोघंजणं. तर आपण इकडे पाहू शकतो की जयवंतरावांची मदत घ्यायची, त्याला आता जाळ्यात फसवायचं आहे. त्याच्यासाठी आपली पूजाबाई त्याच्यासाठी चहा घेऊन गेलेली असते त्याच्या खोलीमध्ये. आत येऊ का विचारते, तर तो म्हणतो तुझ्यासाठी ऑलवेज दार उघडी होती, पण तुझा रोख काही वेगळाच निघाला. मी तर तुझ्यासाठी कधीच तयार होतो, यावे तू आमच्या महालात, आमच्या मनात, आमच्या सगळीकडे. तर आता इथे एक प्रकारे थोडीशी नाही का आपण म्हणतो पुराणा प्यार जागा झाला तसं त्याचं झालं आहे. पण आता इथे आता आपण पाहतो आहे की पूजा म्हणू लागली की तू सकाळी प्रस्ताव दिला, तो प्रस्ताव आता तुझं मान्य झाला आहे. तर जयवंत म्हणतो अरे वा, आहो भागावा रे, तुम्ही आम्हाला जागा दिली तुमच्या प्लॅनमध्ये. तर आता इथे जयवंत म्हणू लागला की तुला जी हवी ती मदत मी करणार आणि आपण सगळे मिळून बाळजाबाईंवरती वार करायचा, बाळजाबाईंची जी साखळी आहे ती कमजोर करायची. तर आता आपण पाहू शकतो पूजा म्हणते की मला थोडीशी मदत हवी आहे तुझ्याकडनं, तू जुन्या काही आठवणीतल्या गोष्टी आठव, त्याच्यातनं तुला काय आठवते का बघ, आणि अशी एखादी गोष्ट सांग की ज्यामुळे अख्खं गाव बाळजाबाईंच्या विरोधात उभं राहील आणि त्याच्यानंतर आपण गावभर या बाळजाबाईची धिंड काढू शकू. ते गाववाले जर चिडलेले असतील तर त्यांच्या हातूनच ती धिंड काढून घेऊया आणि बाळजाबाईंचा गावभर अपमान होईल ना, त्यावेळेला माझ्या काळजाला असा शांतता, आत्म्याला शांतता लाभेल आणि मला ते करायचंच आहे. त्याच्यासाठी मला तू जर मदत केली तर मी समजेल की तू माझ्याबरोबर आहेस. जयवंत म्हणू लागतो की एक ना अनेक गोष्टी, त्यातली एक गोष्ट, एक थेंब सांगतो तुला, बघ तुला वापर होतोय का. आता इथे त्याने एक गोष्ट पूजाला सांगितली, त्या मदतीने ते दोघंजण आता बाळजाबाईंचा काटाकीर करणार. तर आपण इकडे पाहू शकतो की बाळजाबाई अजूनही विचारात आहे, काही संकटात तर आपली कृष्णा सापडली नसेल ना. तर आता समरचा शोध घेण्यात येतोय की तो कुठे गेला आहे. तिच्या माणसांना ती फोन करून सांगते की समर कुठे गेलं आहे शोधा. तर त्यांनी शोध लावून सांगितलेलं आहे की ते तालुक्याला गेलं आहे, तर तिकडे कशाला, त्याच्यावरती बारीक नजर ठेवायला बाळजाबाईंनी सांगितलं आहे. आता ह्या गोष्टीचा उपयोग किती होईल आणि किती नाही आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळेलच. ही जी गोष्ट आहे खरं तर कळत नकळतपणे घडली, पण बाळजाबाईच्या उपयोगाचीच ठरणार आहे. तिने आता समरचा पाठलाग करून समर कुठे आणि काय ते शोधून काढले. तर आपण इकडे पाहू शकतो की अजूनही कृष्णाचा पत्ता लागलेला नाही, कुठे गेली कोणाला ठाऊक नाही. आता बाळजाबाई म्हणू लागते की जर तिचा काही घातपात समरने केला असेल तर समर पण दिवसभर घरातच नाही आहे. आणि दुष्यंत म्हणतो की नाही तो असं काही करणार नाही, त्याच्यावरती सारखं संशय घेणं चांगलं नाही, सुधारला आहे आता तो. तर बाळजाबाई म्हणते ते तुला दिसते जे मृग जळे, तसं काही नाही आहे, तो सुधरेल. ह्या गोष्टीवरती माझा अजून तरी विश्वास बसलेला नाही, त्यामुळे मला भीती वाटते काही संकटात नको सापडायला आपली कृष्णा. माझ्या लेकीवर काही संकट आलेलं मला अजिबात चालणार नाही. भरपूर वेळ झाला फोनवर फोन लावून झाली तरीही फोन उचलला जात नाही आहे. आता सगळेजण काळजीत आहे, तर दलपती ते म्हणू लागलेलं आहे की जर काही संकट आलं असेल लहान्या सुनबाईवरती तर आपण मध्ये जाऊन कंप्लेंट लिहून यायचं का. तर इथे आपण खूपच जास्त घाई करतोय असं आपल्या
आढळरावांना वाटते. ते म्हणतात की एवढी घाई करायची काही गरज नाही, येईल थोड्या वेळात, कळेल ना आपल्याला कुठे गेली होती. पण सगळ्यांचा धीर सुटत चालला आहे. तर आढळराव म्हणतात की मी नामदेवला पाठवले शेतावरती आणि तिच्या माहेरी पाहायला, तर तो आला की कळेलच ना. तितक्यात नामदेव आला. आढळराव त्यांना विचारू लागतात की कळलं की काही, कुठे काय. तर आता माधव सांगू लागतात की मी तिच्या शेतावरती पण जाऊन आलो, घरी पण जाऊन आलो, गावात तिच्या मैत्रिणी जे काही ती घर आहे तिकडे सगळीकडे विचारपूस करून आलो, पण आपली कृष्णा जी आहे ना ती कुठेही गेलेली नाही तिथे. तर मग ती गेली तर गेली कुठे, हा जो प्रश्न आहे तो सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न बनून उभा आहे बरं. तर आता सगळेजण विचारते की ही बाई गेली तर गेली कुठे, तिच्यावर काही संकट आलं तर ती काही अडचणी सापडली तर तिच्या जीवावर काही धोका निर्माण झाला, एक ना अनेक प्रश्न. बापरे, बाळजाबाईचं मात्र धीर सुटत चाललं आहे. माझी लेक म्हणत, माझी तिच्या कृष्णावर कुठलं संकट येऊ नये म्हणून तिला काळजी वाटते. तिच्यावरती आलेलं संकट देवा तू माझ्यावर पाठवा असं म्हणत देवाकडे धावा करू लागलेली आहे. तर आपण इकडे हेही पाहू शकतो की इथे वारंवार आपली बाळजाबाई पुन्हा कृष्णाला कॉल करते. आता रिंग वाजते पण कृष्ण फोन उचलत नाही. या गोष्टीमुळे पण तिची चिडचिड होताना आपल्याला पाहायला मिळते. आढळराव मात्र अजूनही संयम धरा, धीर धरा, कळेलच काहीतरी असं म्हणत असतानाच दारामध्ये एका अनोळखी म्हाताऱ्या बाईचा आवाज येतो आणि ती बाई आता पाहिल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात. माधव काका म्हणतात की या बाईला सगळ्यांशी तुमच्याशी बोलायचं ती ऐकायलाच तयार नाही, ती घरातच घुसत आलेली. तर ती आता घरात घुसून आता सगळ्यांसमोर म्हणू लागलेली की तुमचं घर सुख समृद्धी भरभराटी यांनी भरलेलं आहे, पण तुमच्या घरावर एक संकटाचं सावट वावरते. ते सावट घालवायचं असेल तर माझ्याकडनं पर्याय विचारा, मी तुम्हाला सांगते एकदम भारी आयडिया मार्ग. तर सगळेजण आजीला पाहून चकित होतात की आजीकडे अशी कोणती भविष्यवाणी आहे ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्यचकित वाटेल आणि ती आपल्या सगळ्यांना मदत करेल. सगळेजण विचारात पडले. आजीने आता भविष्यवाणी केली आहे की तुमच्या लहान्या सुनेवरती म्हणजे कृष्णावरती काहीतरी संकट आलं आहे, तिचा जीव वाचवायचा असेल तर पर्याय एकच असणार आहे, तर तो पर्याय तुम्ही अवलंबवायचा. पर्याय काय, तर आढळराव आणि बाळजाबाई यांचं लग्न. आहे ना कहाणी में ट्विस्ट. आता पुढे जे काय होईल ते खरंच मजेदार आणि भारी असणार आहे. आपण उद्याच्या भागात एन्जॉय करूयाच. इकडे मात्र कटकारस्थानी जोडपं भारी कटकारस्थान करताय बरं का. तर आता इथे समरला एकदम महत्त्वाची गोष्ट मिळालेली आहे बाळजाबाईंच्या विरोधामध्ये. अख्ख्या गावात आग लागेल ती गोष्ट आहे. तर अख्ख्या गावाचं जे खाल्लं आहे ना बाळजाबाईने ते आता उघड करण्याची वेळ आली आहे. म्हणजे कसं बाळजाबाईच्या विरोधात अख्खं गाव जाईल आणि त्या गावासमोर सगळ्यांना बोलता बोलता सगळ्यांच्या नाकी नऊ आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट समरच्या हाती लागली आणि ती गोष्ट वापरून अख्ख्या गावाला भडकवायचं काम पूजा करणार. आणि भडकलेले गावकरी ज्या वेळेला दारात मोर्चा घेऊन येतील त्यावेळेला बाळजाबाईंची संरक्षणासाठी कोण उभं राहील आणि कोण तिचं संरक्षण करेल. चला तर मग एकदम भन्नाट असा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट आपण सगळेजण मिळून पाहूया. खरं तर बाळजाबाईच्या मदतीला दुसरं तिसरं कोणीच नाही, स्वतः आढळराव येतील. अख्ख्या गावासमोर बायकोचा हात धरून तिच्याशी लग्न करून मग अख्ख्या गावाला तोंडावर आढळराव पाडणार आहे. ही गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.